सेकंड ओपिनियन म्हणजे नेमकं काय हे बऱ्याच मुलांना माहिती नसतं किंवा खरंच त्याची गरज आहे का असा संभ्रम असतो खरं तर. तर मित्रांनो, एखादा व्याधी किंवा एखाद्या विकृतीचं किंवा एखाद्या आजाराचं निदान करण्यासाठी त्या क्षेत्रातील स्पेशालिस्ट डॉक्टरांना भेटणं, त्यांचं मत जाणून घेणं, त्यांचा असलेला त्या आजाराच्या विषयी दृष्टिकोन जाणून घेणं म्हणजे सेकंड ओपिनियन. आणि हे हल्ली तरी खरंच महत्त्वाचं आहे. त्याचं कारण सेकंड ओपिनियनमुळे निदान निश्चिती होते, त्या आजाराचं डायग्नोसिस व्यवस्थित होतं, त्या आजारासाठी कोणती औषधं घ्यावीत याच्याविषयी जर संभ्रम असेल तर तोही निघून जातो. शिवाय एखाद्या आजाराकडे बघण्याचा दृष्टिकोन हा इतर वैद्यांचा किंवा इतर डॉक्टरांचा तोच असेल असं नाही सांगता येत. परिणामी नको ती औषधे किंवा औषधाचा दुष्परिणाम टाळायचा असेल तर सेकंड ओपिनियन गरजेचं असतं.